नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 17 जून 2026. राज्यामध्ये पाऊस, मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे आणि सध्याच्या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. तर एकंदरच आज देखील पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा म्हणजेच विदर्भाकडून पावसाची सुरुवात झालेली आहे. नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपामध्ये किंवा मेघगर्जनेसह या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. आणि हा पाऊस सर्वदूर नाही आहे. या पावसामध्ये वारं, विजा या पावसामध्ये राहतील, तरी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आज आहे. इकडे लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच इकडं कोल्हापूर या भागामध्ये एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इकडे उर्वरित भागामध्ये एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. म्हणजेच बीड, बार्शी या भागामध्ये, बीड या भागामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही. तो पडलाच तर पडू शकेल किंवा नाही. पण आज वातावरण थोडंसं अजून पावसाचं वाढण्याची शक्यता आहे. आज 17 तारीख, उद्या 18 तारखेला थोडंसं अजून वातावरण वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पूर्व विदर्भाकडूनच अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या, आज देखील तसं अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पण आजच्या पेक्षा उद्या अमरावती जिल्ह्यामध्ये इथे पावसाची शक्यता आहे. तसेच अकोला, वाशिम इथे सुद्धा एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता उद्या आहे. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, जे पावसाचं वातावरण आहे हे थोडंसं वाढत जाणार आहे. ते 20 तारखेपर्यंत, 20-21 तारखेपर्यंत परत पुन्हा मान्सूनचा पाऊस हा पडणार आहे. मान्सूनचा पावसाची शक्यता ही 22 तारखेपासून सुरुवात होणार आहे. 22 तारखेपासून पुढे. तर मान्सूनचा पाऊस हा 22 तारखेपासून पुढे थोडासा गडचिरोली, चंद्रपूर आणि नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्याकडून सुरुवात होईल. पूर्वेकडून काही भाग, तसेच काही पश्चिमेकडून भागाकडून सुरुवात होईल. म्हणजेच पूर्वेकडून काही भाग मान्सूनचा भाग घेईल आणि इकडून पश्चिमेकडून काही भाग मान्सूनचा घेईल. त्यामध्ये मान्सूनच्या पावसाची शक्यता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागामध्ये, एकंदरच पुणे विभागामध्ये ही 22 तारखेपासून पुढे होण्याची शक्यता आहे. 22 तारखेपासून पुढे म्हणजे 23 तारखेला, 23-24 तारखेला पुणे विभागामध्ये पावसाची शक्यता आहे. चांगल्या पावसाची शक्यता आहे एकंदरच. तसेच मान्सूनच्या पावसाची शक्यता बीड, परभणी, हिंगोली, जालना या भागामध्ये आणि लातूर, धाराशिव या भागामध्ये 23-24ला पावसाची शक्यता आहे. तो पण सर्व मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडणार नाही, पण पावसाचं प्रमाण जे आहे शेतकऱ्यांना वाढण्याची शक्यता आहे. तसेच इकडे पूर्वेकडून आलेला पाऊस हा 22-23 तारखेला नागपूर विभागामध्ये देखील हा मान्सूनचाच पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस हा 24-25 तारखेला पडण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पाऊस 24-25 तारखेला अमरावती विभागामध्ये, बुलढाणा, अकोला, वाशिम या भागामध्ये 25 ते 26 तारखेला. तर इकडे पुणे विभागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र 22 तारखेलाच पावसाची शक्यता आहे. तो पाऊस त्याच्यामध्ये काही अवकाळी असेल तर काही मान्सूनचा देखील असेल. अवकाळी पाऊस देखील त्या भागामध्ये, शिर्डी, राहता या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे 22-23 तारखेला. तसेच पारनेर, जत, श्रीगोंदा, कर्जत या भागामध्ये मात्र 20-21 तारखेला पावसाची शक्यता आहे. पारनेर आणि जत या भागामध्ये 20-21 तारखेला. तर इकडे धुळे, जळगाव आणि या भागामध्ये तसं पावसाची शक्यता 20 तारखेपासून आहे. पण तिथे अवकाळी स्वरूपामध्ये म्हणजे मेघगर्जनेसह, विजेच्या कडकडासह 20-21 तारखेला पावसाची शक्यता आहे. पण तिथे मान्सूनचा पाऊस शेतकऱ्यांनो 26 तारखेला पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या भागामध्ये 26 तारखेला. तर मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये मात्र 21 ते 24 तारखेच्या दरम्यान बऱ्याच कोकण किनारपट्टी ह्या भागामध्ये मात्र चांगल्या स्वरूपामध्ये, म्हणजे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो शांत स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि तो मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरच हा झाला शेतकऱ्यांनो अंदाज. तर थोडीशी आपली आता मान्सून जे लांबलेला आहे तो मान्सून आता लवकरच येण्याची शक्यता देखील आहे. 20 तारखेपासून वातावरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त तुर्तास चिंता करू नये आणि पावसाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर हा झाला आपला शेतकऱ्यांनो अंदाज. धन्यवाद.